an exclusive collection of gold jewelry by PNG. नमस्कार दर्शको, लाईव्ह मराठीमध्ये आपले स्वागत आहे। गणेशोत्सवामध्ये अनेक सामाजिक संदेश देणारे देखावे उभारले जातात। मी सध्या आलोय धीरज पत्की यांच्या घरी। पत्की कुटुंबियानं एक सामाजिक संदेश देणारा असाच एक देखावा उभारलाय। ऑक्सिजन सेव्ह अर्थ सेव्ह बर्ड्स अशा प्रकारचा हा देखावा उभारण्यात आलाय। आपण या ठिकाणी दृश्य पाहू शकताय की सुंदरशी अशी बाप्पाची मूर्ती जी आहे ती एक सामाजिक संदेश देताना सेव्ह अर्थ सेव्ह बर्ड्स अशा प्रकारचा संदेश देतानाची ही मूर्ती आहे। आपण हे दृश्य पाहू शकताय, अतिशय अशी विलक्षण अशी ही मूर्ती आहे। माझ्यासोबत आहे धीरज पत्की। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमकी संकल्पना काय आहे। नमस्कार, लाईव्ह मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सेव्ह अर्थ सेव्ह बर्ड्स अशा प्रकारची आपण सामाजिक संदेश देणारी एक संकल्पना मांडली आहे या देखाव्यातून। नेमकी काय संकल्पना आहे? संकल्पना अशी आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये हा सर्वात मोठा असा सण आपण साजरा करत असतो, पण ॲक्च्युअलमध्ये जे रेग्युलर मूर्ती जी माणसं बसवलेली असतात, परंतु मी यावेळी काहीतरी वेगळं करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे की जेणेकरून काय आहे की माणसांना त्यातून एक संदेश निर्माण व्हावा। त्यासाठी मी मूर्ती अशी बनवली आहे की त्यातूनच सर्व गोष्टी मी त्या मूर्तीवर एक एक डिटेल्स काम करून घेतलेले आहे। त्यामुळे कसं आहे, आता त्या कोपऱ्यात जर तुम्ही बघायला गेलं तर झाडांचं मी ठराविक एक स्पॉट दाखवलेले आहेत की जेणेकरून काय झाडापासून एक मोठा आपल्याला ऑक्सिजन भेटत असतो, पण हे आपण त्याला कदर करत नाही कुठल्याही गोष्टीची। त्यामुळे एक एक पॉईंट्स मी तिथं टाकलेले आहेत। अशातून काय आहे की जेणेकरून माणसांपर्यंत ही संकल्पना पोचून माणूस पुढच्याही दृष्टिकोनाने अशाच पद्धतीने काहीतरी वेगवेगळ्या पद्धतीने मूर्त्या तिने स्थापन करावी अशी माझी एक विनंती आहे। दरवर्षी आपण अशा प्रकारचे सामाजिक संदेश देणाऱ्या देखावे सादर करता। एकूणच मागच्या वर्षीचा आणि आत्ताच्या याच्यात काय नेमका फरक काय आहे? मागच्या वर्षी आपण मणिपूर हा सेट उभा केला होता, पूर्ण आपण गाव उभा केलं होतं, एक एक डिटेल्सनी त्याच्यावर काम केलं होतं। जिथं जिथं जे जे काय अत्याचार केलेलं होतं, स्त्रियांवर जो अत्याचार होता किंवा काय जे तिथे प्रकार घडलेला होता ते पूर्ण आपण सेटअपमध्ये दाखवलं होतं। त्याला पण आपल्याला भरपूर प्रतिसाद मिळालेला होता। त्या हिशोबाने ह्या पद्धतीनं मागच्या वेळीपेक्षा ह्यावेळी पण काहीतरी जास्त वेगळं काय करण्यासाठी मी हा कन्सेप्ट डोक्यात घेऊन ऑक्सिजन या नावावर की पुढं हा मी एक उभा केलेला आहे, सेट उभा केलेला आहे तो। तर अशी माझी नम्र विनंती आहे की सगळ्यांना कोल्हापूरवासियांना की इथे येऊन बघण्यासाठी तुम्ही यावे। नक्कीच या ठिकाणी धीरज पत्की यांनी असं आवाहन केले की सामाजिक संदेश देणारा हा जो देखावा आहे हा पाहण्यासाठी कोल्हापूरकरांनी जरूर या ठिकाणी हजेरी लावावी। लाईव्ह मराठीसाठी कॅमेरामन रवींद्र बागलसह असित बनगे, कोल्हापूर।